महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या प्रगतीमुळे जर मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला अशी प्रगती नकोय, राज ठाकरेंचा खरमरीत इशारा। ज्यांना काही उद्योग नाही ते उगाच वाद घालत बसतात। शाळेतील हिंदी भाषा सक्ती विरोधातील आंदोलनावरून अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। बीड जिल्हा न्यायालयानं सुनावली कोठडी। कासलेवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप। रणजित कासलेच्या ईव्हीएम घोटाळ्याच्या खळबळजनक दाव्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख न्यायालयात धाव घेणार। नाशिक पुण्यामध्ये भाजपचं आंदोलन। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजप युवा मोर्चा आक्रमक। राहुल गांधी सोनिया गांधींना अटक करण्याची मागणी। महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अमरावतीमध्ये आशा वर्करकडून गर्भवती महिलेला मारहाण, तर बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून काठ्या आणि पाईपनं बेदम मारहाण। नाशिक शहरात उद्यापासून मनाई आदेश। आंदोलन आणि मोर्चासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार। हिंसाचार आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा महिनाभर लांबणीवर। 26 ते 28 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।